नक्षल चळवळीमध्ये सहभागी होताना महिला असेल किंवा मग पुरुष सदस्य सगळ्यात आधी त्यांची नसबंदी केली जाते। मात्र एक दाम्पत्य हे नशीबवान ठरले। मुख्य कमांडरचा बॉडीगार्ड असल्याचा फायदा घेऊन त्यांनी नियम झुगारले। चळवळीमध्ये राहून एका मुलाला आणि आता आत्मसमर्पणाच्या नंतर त्यांनी दुसऱ्या मुलाला जन्म दिलाय। बघूयात। हा निष्पाप निरागस चेहरा, हे चिमुकलं गोंडस बाळ, आपल्या आईच्या कुशीत अतिशय विश्वासाने विसावलेलं हे सुखाचं गाठोडं। मायलेकाचं हे दृश्य दिसतं तेवढं साधं नाहीये। त्याचं या जगात येणं वाटतं तेवढं सोपंही नाहीये, कारण हे नवजात बाळ आहे आत्मसमर्पण केलेल्या नक्षली दाम्पत्याचं। अर्जुन उर्फ सागर हिचामी आणि त्याची पत्नी सम्मी उर्फ बंडी मट्टामी अशी या नक्षल दाम्पत्याची नाव आहेत। 1 जानेवारी 2025 रोजी नक्षल नेता तारक्का सोबत त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आत्मसमर्पण केलं होतं। या एका निर्णयामुळे त्यांच्या जीवनाला नवी कलाटणी मिळाली। बहुत खुशी में हूँ क्योंकि बच्चा पैदा हुआ तो मेरा भविष्य बहुत बेहतर रहेगा, क्योंकि हम जंगल में रहने से बच्चा को रख के भी हम पढ़ा नहीं सकते थे और इसलिए गढ़चिरौली पुलिस का मदद से मेरा बच्चा पैदा हुआ है, इसलिए वही बहुत अच्छा मानता है। मोठा मुलगा कोणत्या शाळेत आहे, कुठे शिकतो? ML कसा लोक बिरीदार स्कूल में पढ़ता है बच्चा। हाँ, दूसरी क्लास में है। जीवन में आनंद की खुशी है, बहुत आनंद की खुशी है। अर्जुन हा केंद्रीय समितीचा सचिव सोनू उर्फ भूपती याचा अंगरक्षक म्हणून काम करायचा, तर सम्मी ही नक्षलवाद्यांच्या डॉक्टर टीम मध्ये होती। दोघांनीही 2017 साली लग्न केलं। तेव्हा नक्षलींच्या प्रथेप्रमाणे नक्षल नेता भूपतीने अर्जुनला नसबंदी करण्यासंदर्भात वारंवार बजावलं, मात्र अर्जुनने त्याला स्पष्ट नकार देत नसबंदी करणं टाळलं होतं। अर्जुन हा 2010 मध्ये नक्षल चळवळीत सहभागी झाला होता। 2017 मध्ये लग्न केल्यानंतर आत्मसमर्पण करण्याचे विचार त्याच्या मनात येऊ लागले। आत्मसमर्पण करता आलं नाही, मात्र नसबंदी न केल्यामुळे नोव्हेंबर 2017 मध्ये त्याच्या पत्नीने जंगलामध्येच एका मुलाला जन्म दिला। 3 वर्ष मुलाला सोबत घेऊन जंगलामध्ये फिरत असतानाच अर्जुनला मुलाच्या भविष्याची चिंता सतावत होती। त्यामुळे मुलाला आजी आजोबांकडे छत्तीसगड मधील बेरेलटोला या गावात ठेवून तो चळवळीमध्ये सक्रिय राहिला। आत्मसमर्पण केल्यानंतर शासनाकडून विविध योजनांचा लाभ आता मिळतोय। मोठा मुलगा हेमल कसा इथल्या लोकबिरादरी प्रकल्पात 2रीत शिकतोय। आता दुसऱ्या मुलाचा जन्म झाल्याने कुटुंब पूर्ण झाल्याचं अर्जुन सांगतो। त्यांचे नातेवाईकही आनंदी आहेत। आमच्या काहीच भावना नाही आजी, आता आमच्या आत्मामध्ये नाही का बड्या वाटते। चांगला आला बाबा आमचा भाषा आमच्या जवळ, कधी आम्ही भेटू शकतो असं वाटते आम्हाला। आता जवळ राहून कधी येऊ शकतो असं म्हणतो आम्ही। तर इथला वर्ष 15 वर्ष होता तर आम्ही धोक्यातच राहत होतो, कधी कधी येईल कधी कधी भाषाले पाहू असं म्हणून। माझ्या घरी शिक्षण शिकवलं असं म्हणून आठवण करून मी लढत होतो। आता आला तर बाका वाटते। भूपतीचा तो बॉडीगार्ड असला तरी भूपतींनाही त्यानं नसबंदी संदर्भात नकार दिला होता। नक्षल चळवळीत सहभागी होत असताना नक्षल दाम्पत्य असतील त्यांची नसबंदी केली जाते, मात्र सागरने सपशेल नकार देत नसबंदी केली नव्हती। चळवळीत राहूनच त्याने एका मुलाला जन्म दिला होता। तो मुलगा आता 2ऱ्या वर्गात आहे, लोकबिरादरी प्रकल्प हेमल कसा येथे शिकत आहे आणि आता आत्मसमर्पण केल्यानंतर 2ऱ्या मुलाला सागरने जन्म दिलाय आणि गडचिरोली पोलिसांच्या माध्यमातून सागरच्या पत्नीची योग्यरित्या प्रसूती महिला व बाल रुग्णालयात झाली आहे। या पुत्ररत्न प्राप्तीमुळे सागरच्या जीवनात नवी पहाट उजळली आहे। बंदूक खाली ठेवत आत्मसमर्पणाचा निर्णय घेतला आणि या नक्षल दाम्पत्याच्या आयुष्यात असा गोड आणि सकारात्मक बदल झालाय। जीवन सुंदर आहे, फक्त हिंसेचा मार्ग वेळेत सोडता यायला हवा ही बाब इतर नक्षलवाद्यांना लक्षात येईल अशी आशा। मंगेश भांडेकर, ABP माझा, गडचिरोली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।